तर मित्रांनो, आपल्याला गाड्याची माहिती देण्यासाठी गाईड केला आहे, तर घेऊया थोडी माहिती. आता बघा 2 मिनिटं मित्रांनो, इकडे लक्ष द्या. प्रथमतः शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगडाच्या भूमीमध्ये मित्रांनो, मी तुमच्या ग्रुपचं प्रथमतः सहर्ष स्वागत करतो. प्रथमतः मी माझी ओळख करून घेतो. माझं नाव आहे सुनील कोकरे, राहणार रायगडवाडी, शिक्षण झाले 12वी. प्रथमतः तुम्ही गडावरती पायी चढून आलात, ही गडाची समोरची बाजू आहे आणि गडावरती जी पायऱ्या चढून रोपेने जी लोक येतात ही गडाची मागची बाजू आहे. गडावरती जेवढं तुम्हाला हे दगडी बांधकाम दिसतं बघा, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे आणि जेवढं तुम्हाला विटातलं बांधकाम दिसेल ना, हे पेशवे काळातलं आहे. मग पेशवे काळ केव्हा आला? 1733 ते 1818 या कालावधी गडावरती पेशव्यांच्या काळात विटा आल्या, म्हणून आपल्याला विट बांधकाम बघायला भेटतं. मग हे बांधकाम जॉईन करण्यासाठी त्या काळात काही रेती सिमेंट नव्हतं. मग हे बांधकाम जॉईन करण्यासाठी जे मटेरियल वापरलंय ते चुना, गुळ आणि शिशाचा वापर करण्यात आलेला आहे. कल्पना करा. थोडक्यात मित्रांनो तुम्हाला सांगतो की या गडाचं पूर्वीचं मूळचं नाव होतं मादिलीशाहीचा सरदार चंद्रराव मोरे याच्या ताब्यात पूर्वेला रायरीचा डोंगर होता. हा जो रायरीचा डोंगर आहे, हा रायरीचा डोंगर आपल्या महाराजाने 15 मे 1656 ला जावळीच्या मोऱ्यांकडून जिंकून घेतला. महाराजांनी काय केलं? जावळीच्या मोऱ्याला पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं? जावळीचे चंद्रराव मोरे, तुम्ही आमच्या स्वराज्यामध्ये सामील व्हा. आपण दोघे मिळून हे हिंदवी स्वराज्य स्थापन करू. पण चंद्रराव मोरे उर्मट होता. तो राजाने काय म्हटला? तुम्ही कसले राजे? तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण? तुम्ही केव्हा झाला तर राजे याल जावळीत तर जाल गवळीत. उदय याचा असेल तर आजच या, तुम्हाला मारण्यासाठी आमच्याकडे शस्त्र सज्ज आहेत. मग शिवाजी महाराजांनी युद्धाचं चॅलेंज केलं. महाराजांनी काय केलं? प्रतापगडाच्या पायथ्याशी 3 महिने आक्रमण केलं आणि त्या आक्रमणामध्ये चंद्ररावचा भाऊचा हनुमंतराव मोरे त्याचा वध झाला. त्याच्या चंद्ररावला वाटलं या युद्धामध्ये आपला वध होणार आहे. त्याचा चंद्रराव मोरे प्रतापगडाच्या पायथ्यासून निसटला, रायगडाशी आला आणि महाराजांच्या शरणेला. म्हणून तुम्हाला सांगतो 15 मे 1656 ला महाराजाने हा रायरीचा जो डोंगर आहे हा आपल्या ताब्यात घेतला आणि नंतर हा गड बांधायला चालू केला. म्हणजे थोडक्यात हा गड बांधायला मित्रांनो 14 वर्ष लागली. ज्याने हा गड बांधला त्या आर्किटेक्चरचं नाव आहे हिरोजी इंदुलकर. मग गड बांधायला 14 वर्ष लागली. 14 वर्षामध्ये लागणारा हा दगड आणला कुठून? खालून आणणं तर शक्य नाही. महाराजांनी काय केलं? येथेच तलाव, येथेच टाक्या खोदल्या, त्यातला दगड काढला, तो बांधकामाला वापरला आणि खड्ड्याच्या उतरत्या भागाला बांध घातला. म्हणजे थोडक्यात मित्रांनो, आपण पाणी अडवा आणि पाणी जिरवा स्कीम म्हणतो ना, ही छत्रपती शिवरायांच्या काळातल्या. आता फक्त ऐकून माहिती आहे, राबवली जात नाही. कल्पना करा. आणि हा रायगड किल्ला जो आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी आहे. शिवाजी महाराजांची पहिली राजधानी ती राजगड. मग रायगड का केली? कारण मित्रांनो कल्पना करा, या गडाचं एक वैशिष्ट्य आहे. या गडाचं वैशिष्ट्य काय आहे? या गडावरून खाली उतरून जाईल पाणी आणि वरती चढून येईल फक्त हवा. याच्यावरती गडावरती कोणी येऊ शकत नाही. कारण का? या किल्ल्याच्या चारी बाजूला डोंगर आहे, सह्याद्रीच्या रांगा आहेत. पण कुठचा डोंगर किंवा कुठचा सह्याद्रीचा कडा या किल्ल्याला अटॅच किंवा कनेक्टेड नाही, जॉईंट नाही. म्हणून महाराजाने राजधानी म्हणून या गडाची निवड केली. महाराजांनी पाहिलं गडाला आणि गडाने पाहिलं महाराजांना. महाराजांनी ज्या वेळेला गडाला पाहिलं आणि महाराज या गडाला काय म्हणतात की पंत गड बहुत चकोट, चौतर पहा गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे, गाव दीडगाव उंच, पर्जन्यकाली कड्यावरती गवत उगत नाही. ऐसे बोलून महाराज बोलिले तख्तास जागा, हाच गड खरा करावा. म्हणून महाराजाने राजधानीच्या दृष्टिकोनातून या गडाची निवड केलेली आहे. कल्पना करा. आता तुम्ही गड पायी चढून आलात. ज्यावेळी तुम्ही गड पायी चढून तेव्हा येताना तुम्हाला महादरवाजा बघितलेला असेल. महादरवाजा बघितलाच का सगळ्यांनी? पण त्या दरवाजाचा आकार कसा आपल्याला नागगोडी वळणासारखा वाटतो. याला गोमुखी पद्धत म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे कल्पना करा, गडावरती कदाच्या काळात शत्रू जर चढून आला, समोरचे बुरुज बघून तू पाठीमागे रिटर्न फिरून जाईल आणि दरवाज्यावरती आक्रमण झालं तर तोफेंचे गोळे बुरुजांवरती आदळतील आणि मेन दरवाजाची एंट्री आहे ना त्या आतमध्ये सुरक्षित राहील. म्हणून त्या दरवाजाचा आकार जो आहे हा नागवणी वाणाचा ठेवण्यात आलेला. कल्पना करा. पण महादरवाजामध्ये तुम्ही आता लाकडाचा दरवाजा बघितला, त्याचं वर्णन चित्रण बघून तुम्हाला त्या काळातला वाटला असेल. पण मित्रांनो तो त्या काळातला नाही आहे. आता 6 जून 2009 ला बसवलाय, 2016 ला बसवलाय पुरातत्व विभागाने. 5 टनाचा 10 लाखाचा दरवाजा. कल्पना करा. एक एक पार्ट गडावरती आणला, जॉईन केल्यानंतर तो दरवाजा बसवून. कल्पना करा. तो पूर्वीचा दरवाजा आहे, तो दरवाजा आत्ताचा आहे.
पण महादरवाजामध्ये जेवढ्या तुम्ही दगडातल्या पायऱ्या बघितल्यात त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या पायऱ्या. म्हणजे कल्पना करा, महाराजांच्या काळात गडावरती दगडातल्या पायऱ्या होत्या. तिथून वरती आल्यानंतर तुम्हाला येताना सगळ्यात पहिलं तलाव लागलं ते हत्ती तलाव. बरं, म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेक गडावरती हत्ती आणले होते. हत्तीनं पाणी पिण्याचं वापरून त्याला हत्ती तलाव म्हटलं गेलेलं आहे. पण हत्ती का आणले आणि कशासाठी आणले हे मी तुम्हाला नक्कीच महाराजांच्या दरबारामध्ये सांगेन. पण ते हत्ती तलाव बऱ्याच वर्ष लिकेज होतं. ज्यावेळी रायगड विकास प्राधिकरणातून या गडाची बांधकामं केली त्यावेळी तलावाचं लिकेज काढण्यात आलं. पण आजही थोडंफार ते लिकेज आहे, पण बऱ्यापैकी त्याचं लिकेज निघालंय म्हणून ते आजही आपल्याला त्याच्यामध्ये पाणी साठवून पाहायला मिळतं. आता हा जो समोरचा दरवाजा आहे हा पालखी दरवाजा. पालखी दरवाजा ते अगदी तुम्ही नगारखान्यापर्यंत जो किल्ला बघणार आहात याला बाले किल्ला. बाले किल्ला म्हणजे किल्ल्यातला महत्वाचा भाग आहे, किल्ल्यातला महत्वाचा भाग. मग याला पालखी दरवाजा का म्हटलं गेलेलं आहे? जर राजांची पालखी जर गडावरती पायी चढून आली या दरवाज्यातून बाहेर किंवा आतमध्ये प्रवेश करायची म्हणून त्या दरवाजाला इतिहासामध्ये पालखी दरवाजा म्हटलं गेलेलं आहे. पालखी ओपन राहते आणि त्याच्या विरुद्ध दिशेचा मेना. मेना म्हणजे काय? मेना हा बंदिस्त पॅक बंद असतो स्त्रियांसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या राण्या आहेत या राण्या मेन्यामध्ये बसून गडाच्या मागच्या बाजूला जायच्या म्हणून त्या दरवाजाला इतिहासामध्ये मेना दरवाजा म्हटलं गेलेलं आहे. पण मेना दरवाजातून 150 बाहेरून गेलं तर रोपेन बघेल. आपल्याला या बाजूला किल्ला बघायला नाही. रोपेन जायचं असेल तर नंतर जाताना तुम्ही तिकडून जाऊ शकता. पण याच भिंतीच्या आतमध्ये तुम्ही जर पाहिलं तर हे राणी महाल आहे. तुमच्यापैकी माहितीये का छत्रपती शिवाजी महाराजांना राण्या किती होत्या? कुणाला माहितीये का? महाराजांना राण्या होत्या 8. कल्पना करा, त्यांची नावं आहेत सहीबाई, सोयराबाई, सगुणाबाई, सकवारबाई, काशीबाई, पुतळाबाई, लक्ष्मीबाई आणि गुणवंताबाई अशी महाराजांची 8 राण्यांची नावं आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडतो महाराजांनी 8 राण्या का केल्या? तर तुम्ही एक कल्पना करा, महाराजांनी 8 राण्या आपल्या आवडीसाठी किंवा सोयीसाठी केल्या नव्हत्या. महाराजांच्या स्वराज्यामध्ये लोक कमी होती. वाडीतले गावातले लोक आपल्या स्वराज्यातील स्वराज्य वाढेल म्हणून महाराजांनी 8 राण्या केल्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल महाराजांना राण्या 8, या गडावरती 6 राहायच्या, पुढल्या 2 राण्या पुढे राहायच्या. सईबाई राजगडला राहायची. संभाजी महाराज 2 वर्षाच्या असताना सईबाईंचं राजगडावरती निधन झालं आणि पुतळाबाई आणि पाचड गावामध्ये जिजामातेच्या संरक्षणासाठी राहत होत्या. कारण का? जिजामातेला उतारत्या वयामध्ये या गडाचं हवामान मानवत नव्हतं म्हणून त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाई दिली होत्या. म्हणून त्यांचे 6 रूम आहेत. पण पूर्वी याच्यावरती छप्पर होतं, सागाची लाकडे उतरत्या खापरनलीची कौलं. पण ब्रिटिशांनी किल्ला हा उद्ध्वस्त केलाय. का उद्ध्वस्त केला आणि कशासाठी उद्ध्वस्त केला हे मी तुम्हाला पुढे महाराजांच्या राजवाड्यामध्ये सांगणार आहे. पण आता तुम्ही हे राणीमहाल पाहिलेत तर राणीमहालाच्या समोर ज्या ठिकाणी आता तुम्ही सगळेजण बसलात ना याला दासीवाटा सर्वंट्स क्वार्टर्स म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे प्रत्येक राणीचा नोकर प्रत्येक राणीच्या दालनासमोर. राणीला आतमध्ये काय काम लागलं तिच्या दासीला आतमध्ये बोलून घेतली जायची. थोडक्यात ते राणीच्या नोकरांची घराची कल्पना करा. पण यात राणीमहालाच्या समोर येते ही धान्यांची कोठार आहेत. आपण सगळे कोकणातले आहात. आपल्या कोकणात आपण कणगी किंवा पेव म्हणतो. म्हणजे महाराजांच्या काळात या किल्ल्याला वेढा पडला त्या काळात गडावर 3000 लोक आहेत. त्यांचं सरासरी 6 महिन्याचं पुरेल इतकं त्याच्यामध्ये धान्य साठवलं जायचं म्हणून त्याला धान्यांचं कोठार म्हटलं गेलं. आणि याच्या अगोदर बऱ्यापैकी कोणी गडावरती कोणी जर आलेला असेल तर पूर्वी तिथे बोर्ड लिहिलं होतं कैद्यांचे कोठार म्हणून. कारण कल्पना करा, शिवाजी महाराज कैदी ठेवत नव्हते, पेशवे लोकांनी कैदी ठेवले. शिवाजी महाराज कैदी का ठेवत नव्हते? समोर त्यांच्या राण्यांची घरं आहेत, बाजूला त्यांच्या मंत्र्यांचे वाडे आहेत, या बाजूला राजांचा राजवाडा आहे. आपल्या राजांचं जे कैदी ठेवण्याची जागा होती ना ही लिंगाण्या गडावरती होती म्हणून याला शिवकाळात धान्यांचं कोठार, पेशव्यांच्या काळात कैदी कोठार म्हटलं गेलेलं आहे. कल्पना करा. आणि या धान्य कोठारच्या बाजूला रेल्वेच्या बाजूला खाली काही पडलेले वाडे आहेत जे आपल्याला इतिहासामध्ये महाराजांचं जे अष्टप्रधान मंडळ बघायला भेटतं बघा, त्यांचे ऑफिस किंवा त्यांचे कार्यालय. म्हणजे थोडक्यात स्वराज्याचा जो कागदी पत्र व्यवहार आहे तो या ठिकाणी चालू जायचा. एका मंत्र्याचं एक ऑफिस आहे, अशा 8 मंत्र्यांच्या 8 वाड्यात सुद्धा राष्ट्रप्रधान मंडळ म्हटलं गेलेलं आहे. आता आपण पुढे महाराजांच्या राजवाड्यामध्ये जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. हा राणीमाले बघून घ्या पटकन. ते लोक थांबलेत आपल्यासाठी. आपसात बोलू नका, इकडे लक्ष द्या. 2 मिनिटं सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. आता बघा, आपण ज्या ठिकाणी आता आपण सगळेजण उभे आहात, ज्या ठिकाणी आता आपण सगळेजण उभे आहात ना, या तुमच्या मागच्या भिंतीपासून ते समोर या आडवी भिंत दिसते बघा, या आडव्या भिंतीपर्यंत हा जर संपूर्ण जर परिसर पाहिलात तर हा छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा आहे.
म्हणजे त्या काळातले राजांचं राहण्याचं घर आहे, म्हणून याला राजवाडा असं म्हटलं गेलेलं आहे. कल्पना करा. पण मित्रांनो, तुम्ही एक कल्पना करा की छत्रपती शिवाजी महाराज या वाड्यामध्ये राहत असताना त्या काळातलं या वाड्याचं वैभव कसं असेल याची तुम्ही 2 मिनिटं सगळ्यांनी डोळ्यासमोर चित्र उभं करा. कारण तुम्ही जर पाहिलं तर या पहिल्याच कट्ट्यावरती समोर तुम्हाला उंच छोटी चौकोनी दगड दिसतील. या दगडांवरती त्या काळात सागाचे लाकडी प्लेयर्स किंवा उंच खांब असायचे आणि या उंच खांबांवरती हा महाराजांचा जो राजवाडा आहे ना, हा राजवाडा प्रशस्त असा 2 मजली उभा होता. पण गडावरती जे रोपेने जे लोक येतात त्या बाजूला एक डोंगर आहे, त्या डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर. या डोंगरावरून इंग्रजांनी काय केलं, या गडावरचे दारू कोठार उद्ध्वस्त केली आणि दारू कोठार उद्ध्वस्त केल्यामुळे इतिहासकाराच्या नोंदीप्रमाणे हा जो किल्ला आहे 11 ते 12 दिवस जळत होता. म्हणून तुम्हाला रायगड किल्ला हा जळून गेल्यामुळे तुम्हाला पडक्या अवस्थेत किंवा भगण्या अवस्थेत बघायला भेटतो. मग तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, आवाज येतो का सगळ्यांपर्यंत? तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल, तुम्ही जर राजस्थानला गेलात तर राजस्थानचे गडकोट किल्ले चांगले आहेत, मग आपले मराठी राज्याचे किल्ले महाराष्ट्राचे का उद्ध्वस्त आहेत? कारण कल्पना करा, आपले महाराज कधी कुणाला शरण गेले नाहीत. म्हणून एका शायराने एक शेर म्हटला गेलाय, अंधाराला घाबरत नाही, आभाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही, ही मर्द मराठ्याची जात आहे. कल्पना करा, हा छत्रपती शिवरायांचा राहता राजवाडा आहे. हा जो पहिला जो चौथारा दिसतो बघा, हे महाराजांचं मेन प्रॉपर राहण्याचं घर आहे. महाराज येथे 10 वर्ष राहिले. या ठिकाणी महाराजांनी 10 वर्ष राज्य केलं आणि येथेच आपल्या महाराजाने अखेरचा शेवटचा प्राण सोडला, तो म्हणजे 3 एप्रिल 1680 म्हणून त्या काळातला राजांचा प्रशस्त वाडा आहे. म्हणून या वाड्यावरती चपला बुट घालून वरती कोणी जायचं किंवा आपण जायचं नाही. ज्या लोकांना माहिती नाही ते लोक जातात, पण आपल्याला माहिती असताना आपण वरती जायचं नाही. म्हणून हा त्या काळातला राजांचा प्रशस्त वाडा आहे. म्हणून या वाड्यामध्ये आणखी एका शायराने एक शेर म्हटला गेलाय, अंधार पार झाला पाहता दिवा पाहिजे आणि या देशाला पुन्हा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. सगळ्यांनी आता आपण राजवाडा पाहिला, पण या राजवाड्याच्या उजव्या बाजूला बघा इथे पाण्याच्या टाक्या आहेत. जे रोपेने जे लोक आहेत की पायी आलेत, मी त्यांना पुढे गंगासागर तलाव दाखवणार आहे. म्हणजे पूर्वी जो कोणी चोरी लवडी की गुन्हा करेल त्याला पूर्वी महाराज टकमटून कडेल नव्हते करत. महाराज त्याला शिक्षा द्यायचे. काय शिक्षा द्यायचे? गंगासागर मधून त्याने खांद्यावरती कावडीने पाणी न्यायचं, याच्यामध्ये ओतायचं, म्हणजे दिवसभर पाण्याने टाकी भरायची. आणि याच पाण्याच्या टाकीचा वापर येथे सरळ तुम्हाला कोपऱ्यात चौकानी खड्डा दिसतो ना, ते महाराजांचं स्नानगृह आंघोळीची जागा, त्याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण बाथटब किंवा नाणीघर म्हणतो. म्हणजे महाराजांचं राजवाड्यामधली आंघोळीची व्यवस्था आहे. कल्पना करा. आता पुढे आपण महाराजांचा गुप्त खलबतखाना, सज्जा बाल्कनी, महाराजांचा विजयस्तंभ बघायला जाऊया. माझ्याबरोबर सगळ्यांनी पुढे जायचं आहे. बोला पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती संभाजी महाराजांचा जय सो. इकडे लक्ष द्या, जी गडावरती रोपेनी लोक आहेत, जी गडावरती पायी चढून जी रोपेनी लोक आले ती गडाची मागची बाजू होती आणि जी गडावरती पायऱ्या मार्ग लोक गडाची समोरची बाजू होती. पण आता गडावरती जी रोपेनी जी लोक आली, तो जी कडा चढून आहे तो हिरकणीचा बुरुज आहे, म्हणजे शेवटचा टोक. खाली पहिला इलेक्ट्रिक पोल दिसतो बघा, 2 मिनिट. खाली पहिला इलेक्ट्रिक पोल दिसतो बघा खाली तुम्हाला, तो खाली जो पहिला इलेक्ट्रिक पोल दिसतो तो हिरकणीचा बुरुज आहे. जे पायी लोक आली त्यांना महादरवाजाच्या बाजून जो डोंगर दिसतो म्हणजे तोच हिरकणीचा बुरुज आहे. म्हणजे त्या बुरुजावरून ती हिरा गवळण बाळासाठी खाली उतरली. तुम्ही हिरकणीची कविता कथा ऐकलेली असेल किंवा वाचून ऐकलेली असेल, ते त्याच ठिकाणचं आहे. म्हणजे ते मातेने आईने दाखवून दिलं आईचं किती मुलावरती प्रेम असतं ते. म्हणजे एकदा गडावरती नगारखान्यामध्ये नगारे वाजले तर त्या काळात पूर्णपणे गडाचे दरवाजे बंद करायचे आणि हिरकणी गडावरती दूध विकण्यासाठी आली होती. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा, म्हणजे खास दूध विकण्याचा दिवस होता. दूध विकण्यासाठी गडावरती आली होती. काय झालं, सांजेवेळी ठळून गेली, सूर्य मावळता झाला, गडाचे दरवाजे बंद झाले, म्हणून ती हिरकणी बाळासाठी डोंगर खाली उतरून गेली. पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ज्याने रायगड किल्ला बांधला ना, त्या आर्किटेक्चरचं नाव आहे हिरोजी इंदुलकर. त्याने हा गड बांधला तेव्हा गॅरंटी पत्र दिलं. गॅरंटी पत्र काय दिलं, खाली जाईल पाणी आणि वरती चढून येईल हवा, याच्यावरती गडावरती कोणी येऊ शकत नाही.
पण हिरा नावाची गवळणी डोंगर तिथून खाली उतरून गेलेली असते. मग महाराज ते हिरोजीला काय म्हणतात की हिरोजी तुम्ही आम्हाला गडाचं गॅरंटी पत्र दिलं, याच्या त्या गडाचं बांधकाम कच्चं आहे, पक्क झाले नाही आहे. एखादी तुम्ही जर खाली उतरून जाते तर एखादा शत्रू गडाची सत्य देऊ शकतो. मग त्या हिरोजीने काय केलं, महाराजांसमोर मान खाली घातली, तो कडा तासला, कड्याला बांधार घातला आणि त्या कड्याला नाव दिलं हिरकणीचा बुरुज. मग बुरुज बांधल्यानंतर महाराजांच्या हिराला सांगितलं तर ती हिरा महाराजांना काय म्हटली की महाराज त्या वेळेला त्या क्षणाला माझं मला बाळ दिसत होतं, आता मात्र महाराज मला कडा दिसतोय, महाराज त्या डोंगराने खाली उतरून जाऊ शकत नाहीये. मग महाराजांच्या शिपायाने काय केलं, तिला पालखीमध्ये बसून गडावरती आणली आणि गडावरती पुढे एक नगारखाना आहे, त्या नगारखान्यामध्ये हिरोजींच्या हस्ते त्या हिरकणीचा सत्कार केला. म्हणजे त्या मातेने आईने दाखवून दिलं आईचं किती मुलावरती प्रेम असतं. म्हणून तो तुम्हाला एक कविता म्हणून दाखवतो, पण ही कविता कुठच्या पाठी लिहिली गेली नाही. ही कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐका अजूनी तेथील हिरकणी बुरुजाची. हा वसले होते गाव तळाशी वाळुसरे या नावाचे, आणि राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेचे, आणि शोभत होते हिरा नावत्या कडकदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी, आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरी. एके दिवशी दूध घालता हिरा क्षणभर विसावली, अवधानी नाही आले तिच्या कधी सांज वेळ ठळून गेली. सूर्यदेवता मावळते झाले बंद गडाचे दरवाजे, आणि मनात भ्याली हिरा म्हणाली गरीबाळ माझे ताने. हात जोडून करी विनवली गडकरी खाली जाऊ द्या मला, आणि गडकरी म्हणतात आज्ञा नाही शिवरायांची आम्हाला. बाळाचे 8वे रूप वेडी माय माऊली झाली वेडी पिशी, आणि कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती घे कुशी. अतुलनीय धाडस पाहून महाराज स्तंभित झाले, आणि हिराच साडी चोली देऊनी प्रेमी सन्मानित केले. कड्यावरती त्या बुरुज बांधिला साक्षी आईच्या प्रेमाची, आणि कथा सांगतो ऐका अजूनी तेथील हिरकणी बुरुजाची. कथा सांगतो ऐका अजूनी तेथील हिरकणी बुरुजाची. म्हणजे मित्रांनो कल्पना करा अशी हिरकणी कल्पना. आता समोरच्या बाजूला बघा, समोर इथे तुम्हाला एक विटामध्ये बांधलेली रूम दिसते बघा. जे विटांचं बांधकाम आहे पेशवे काळातलं आहे, पण त्याच्या खालचं जे जुनं स्ट्रक्चर दिसतंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे. म्हणजे त्याच्यावरून काही टाकसाळ रूम आहे. जसं आता आपल्या पैशावरती लिहिलं जातं सत्यमेव जयते, तसं महाराजांची राजमुद्रा तिथे छापली जायची. आणि ते राजमुद्रेवरती काय लिहिलं जायचं, प्रतिपचंद्र लेखे व वर्ध विष्णू वंदिता शास्तून शिवशा मुद्रा बजारे राजते. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आहे ना, ती राजमुद्रा तयार करण्याची पूर्वीची जागा आहे, म्हणून त्याला टाकसाळ म्हटलं गेलेलं आहे. त्या काळातला राजांचा छाप काढा, त्याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण मिंट म्हणतो. महाराजांची नाणी तयार करण्याची जागा आहे, कल्पना करा. समोरच्या बाजूला बघा, समोर अष्टकोन गॅलरी दिसते, हे महाराजांची सज्जा बाल्कनी किंवा सज्जा गॅलरी आहे. म्हणजे राजांचं राजवाड्यामध्ये हवा करण्याची जागा आहे, म्हणून त्याला सज्जा बाल्कनी किंवा गॅलरी म्हटलं गेलेलं आहे. पण या बाल्कनीच्या बाजूला समोर इथे खलबतखाने लिहिले गेले. येथून 11 पायऱ्या खाली उतरून खाली एक अंधारामध्ये खाली एक 10 बाय 10ची रूम आहे. त्या रूमचं नाव आहे गुप्त खलबतखाना. गुप्त खलबतखाना म्हणजे काय, राजांना जर गुप्तेमध्ये चर्चा करायची असेल किंवा गुपित जर बोलायचं असेल तर महाराज त्या ठिकाणी गुपित चर्चा करायचे, म्हणून त्याला गुप्त खलबतखाना म्हटलं गेलेलं आहे. आणि महाराजांचे गुप्तचर होते बहिर्जी नाईक, हे त्यांचे प्रमुख होते, म्हणून त्यांची गुपित चर्चा करण्याची सर सिक्रेट रूम आहे, कल्पना करा. पण याच खलबतखान्याच्या बाजूला येथे खाली काही लाईन मध्ये तुम्हाला 2 स्तंभ पाहायला दिसतात ना. हा पहिला दिसतो ना सगळ्यात मोठा उंच, ही तज्ञांची मत आहेत. हा एकावर त्या काळात 7 मजली होता, 7व्या मजल्यावरती पाण्याची टाकी होती. छत्रपती शिवरायांच्या रायगडावरती ज्या राण्या होत्या, या राण्या एकदा दुपारची वेळ झाली की महाराजांच्या राण्या त्याच्यामध्ये हवा खायला यायच्या. हे मनोरे, हा मनोरे थोडक्यात ही राण्यांची बाल्कनी आहे. पण त्याच्या बाजूला दुसरा दिसतो तो विजयस्तंभ. विजयस्तंभ म्हणजे काय, महाराजाने कोणता गड किंवा कोणता किल्ला जिंकला की महाराज त्या ठिकाणी गवताची गंजी किंवा मुली पेटवायचे. त्याच्यातून दूर निघाला की आजूबाजूच्या गावाचे किंवा परिसराचे लोक समजायचे आज महाराजाने कोणता तरी गड किंवा कोणता तरी किल्ला जिंकलाय, म्हणून त्या स्तंभाला विजयस्तंभ म्हटलं गेलेले. पण हे विजयस्तंभ मनोरे त्या काळात उंच होते, मखमली पडद्याने सजवले जायचे, आतमध्ये कारंजे उडवले जायचे, आणि आतमध्ये देवळे त्याच्यामध्ये दिवे पेटवले जायचे, आणि दिव्याच्या उजेडामध्ये महाराज गंगासागर तलावामध्ये याचं प्रतिचिन्ह पाहायचे. म्हणजे तुम्ही एक कल्पना करा त्या काळातलं या राजधानीचं, या गडाचं वैभव कसं असेल याची तुम्ही 2 मिनिटे कल्पना करा.
आता तुम्ही ज्या कट्ट्यावरती सगळेजण उभे आहात ना, हा सचिवालय सेक्रेटरी म्हणजे रायगडाचा मेन जो कागदी पत्र व्यवहार आहे तो येथे चालण्यात यायचा, म्हणून याला सचिवालय सेक्रेटरी म्हटलं गेलेलं आहे. पण त्याच्याच बाजूला पलीकडे दुसरा दिसेल मागे, याला मराठीमध्ये म्हटलं गेलेलं आहे सदर. जसं दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती बघा दिवाणे खास आणि दिवाणे आम आहे. राजाने जर महत्वाची बैठक किंवा महत्वाचा न्याय निवाडा जर करायचा असेल तर महाराज त्या सदरावरती करायचे, म्हणून त्याला दिवाणे खास म्हटलं गेलेलं आहे. आपण थोड्याच वेळात आपण दिवाणे आम मध्ये जाणार. आम म्हणजे जनता. पण या बाजूला इकडे तुम्हाला छोट्या खिडक्या पाहायला दिसतील. इथे 50 फुटाची दरी आहे. पहिली माहिती ऐकून घ्या, नंतर बघायला जावा. 50 फुटाची दरी आहे. ज्यांची लहान मुलं आहेत त्यांनी हातात पकडा, कारण पुढे दरी आहे. पण ही दरी हे टहळणी बुरुज आहेत. टहळणी बुरुज म्हणजे शत्रूवरती नजर ठेवली जायचे. पण या दरीमध्ये येथे एक तलाव पाहिलं जातं. त्या तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. कल्पना करा, अशी गडावरती मोठमोठे 11 तलाव आहेत. तुम्ही एक कल्पना करा, खाली गावामध्ये पाण्याचे टँकर ते पण गडावरती कधीच येत नाही. म्हणून काय केले, गडावरून खाली पाणी पाईपलाईन सप्लाय केलेलं आहे. जे गडावरती पायी लोक आले त्यांनी बघितले असेल, येताना पाईपलाईन बघितलेलं आहे. मग हे रायगडाचं सगळ्यात प्रचंड मोठं तलाव आहे. हे थोडंफार पाणी कमी होतं, पण अगदी पाऊस पडेपर्यंत या तलावामध्ये पाणी टिकून राहतं. या तलावाचं वैशिष्ट्य आहे. मग या तलावाला काय म्हटलं गेलेलं आहे, या तलावाचं जे नाव आहे हे तीर्थ गंगासागर तलाव. गंगासागर म्हणजे काय, आपल्या महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्याची तारीख आहे 6 जून 1674. त्यावेळी काशीवरून गागा भट्ट आले होते. यांनी 7 नद्यांचं पाणी आणलं होतं आणि राज्याभिषेक झाल्यानंतर जे उरलेलं पाणी राहिलं ते या तलावामध्ये विसर्जित केलं, म्हणून ते गंगासागर तलाव. तर माझे गुरु आहेत प्रके घाणेकर म्हणतात, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी 7 समुद्रांचे पाणी आणले राज्याभिषेकासाठी. जले झाले तीर्थांचे घर तयास नाव गंगासागर, म्हणून या तलावाला गंगासागर तलाव म्हटलं गेलेलं आहे. आता रायगडाच्या आपल्या सगळ्यात पवित्र ठिकाण जाऊया, जिथे आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला, छत्रपती शिवरायांचा राज दरबार पाहायला आता आपण पुढे जाऊया. ही मूर्ती आता 6 जून 2009 ला बसवले कोल्हापूरचे युवराज छत्रपती संभाजीराजे. आणि मूर्ती पंचधातूची आहे. पंचधातूची असल्यामुळे एवढी आपल्याला टिकाव पाहायला दिसते, कल्पना करा. पण तुम्हाला सगळ्यांना ऐकून माहिती असेल, या मूर्तीची दररोज पूजा केली जाते. दररोज एक सांगलीवरून दररोज एक हार येतो, सांगलीवरून मंडळ आहे संभाजी भिडे गुरुजी, आणि दररोज एक ठाण्यावरून हार येतो. श्रीकांत शिंदे फाउंडेशन मार्फत पूजा केली जाते. पण आपल्या महाराजांचा जो 350 वर्षापूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला, याचं तुम्ही सगळ्यांनी पोस्टर छायाचित्र शाला कॉलेज ऑफिसला कुठेतरी पाहिलेलं असेल, तर ते याच ठिकाणचं आहे. पण त्या छायाचित्रामध्ये बघा, एक व्हाईट कलरचा सदरा घालून एक कॅप काढून एक व्यक्ती आपल्या महाराजांना असा मानाचा मुद्रा करताना दिसतो बघा. तो इंग्रज अधिकारी आहे, याचं नाव आहे हेनरी ऑक्झडन. तो ऑक्झडन काय म्हणतो, याच ठिकाणी महाराजांचा 6 जून 1674 ला राज्याभिषेक सोहळा झाला. या जाळीच्या आतमध्ये दगड आहे. ती जाळी का ठेवली, कारण महाराजांच्या काळातला दगड आहे. त्या दगडावर सात लोकांनी फोडली, म्हणून ते वरती जाणं बंद केलेलं आहे. कल्पना करा, त्या दगडावर महाराजांचं ओरिजिनल 32 मन सोन्याचं सुवर्ण सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो, असं 1280 किलो होतं. तर काही तज्ञांची मत आहेत, औरंगजेबाचा सरदार इतिगत खानचा कोकणाचा जुल्फिकार खान त्याने ते सिंहासन चोरून नेलेलं आहे. कल्पना करा. पण ज्यावेळी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा झाला, त्यावेळी आपल्या दरबारामध्ये सरासरी 3000 लोक होते. तुम्ही एक कल्पना करा, आपल्या घरी एखादा जर कार्यक्रम करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला प्रथमतः लाईटचं माईकचं नियोजन करावं लागतं. मग त्या काळात या दरबारामध्ये लाईट सिस्टम काही नव्हती. त्या काळाचा दरबार पूर्णपणे पॅक बंद असायचा. जर महाराज सिंहासनावर बोलले तर गेटच्या 4 कोपऱ्यात आवाज द्यायचा. गेटच्या 4 कोपऱ्यातली लोक जर बोलत असतील, महाराजांपर्यंत आवाज पोहोचला जायचा. याला इतिहासामध्ये थांबवचे शास्त्र किंवा इतर पॉईंट म्हटलं गेलं. तुम्ही एक कल्पना करा, आज हा दरबार ओपन आहे. आज हा दरबार ओपन आहे, पण ओपन असताना सुद्धा या गेटच्या 4 कोपऱ्यात इतकी अशी टिचकी वाजवली ना, एवढी टिचकी वाजवली किंवा एवढ्या आवाजात बोललो ना, किंवा कागद जरी कुणी जरी फाडला ना तर त्याचे आवाज जातो. अशी हिरोजी म्हणजे प्रतिकृती निर्माण करून ठेवलेली आहे. कल्पना करा. पण ज्यावेळी आपल्या महाराजांचा राज्याभिषेक झाला, या सोहळ्यासाठी महाराज देवदेवतांकडे विसरले नाहीत. महाराज
जगदीश्वराचा आणि भवानी मातेचं दर्शन घेऊन आल्यानंतर महाराज या नगारखान्यातून आतमध्ये प्रवेश करतात. ही भरलेली 3000 लोक आहेत. ही महाराजांना अशी उठून मानाचा मुद्रा करतात आणि तोच मुद्रा स्वीकारल्यानंतर आपल्या महाराजांची एक नजर या 32 मनाच्या सुवर्ण सिंहासनाकडे आणि एक नजर भरलेल्या या दरबारामध्ये. कारण तुम्ही सगळ्यांनी एक कल्पना करा, आपल्या महाराजाने ज्या वीरांवरती ज्या मावळ्यांवरती हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्यातला एकही मावळा एकही सरदार महाराजांना सदरेवरती कोठे पण उपदिसत नव्हत्या. महाराजांच्या 7 राण्या होत्या, विधवा स्त्रिया त्यांची मुलं होती, पण महाराजांना जीवाभावाची लोक महाराजांना सदरेवरती कोठे पण उपदिसत नव्हतं. मग कोण होते महाराज? या 3 पायऱ्यांचं महत्व आहे. कारण प्रत्येक पायरी चढताना महाराजांचं पाय लटलटत होते. महाराज प्रत्येक पायरी चढताना आऊसाहेबांना काय म्हणते? आऊसाहेब आमची हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो हा माझा तानाजी मालुसरे. त्या आधी लगीन झाल्याचं मगच माझ्या रायबाचं असा माझा आणि दुसरी पायरी चढतो हा माझा बाजीप्रभू देशपांडे. महाराज लाख मेले चालतील पण लाखाचा पुष्टींना भरताना मले. आणि तिसरी पायरी चढतो हा माझा प्रतापराव गुजर. तर जिजामातेनं काय वाटलं हो? आज शिवनेरीच्या मातीमध्ये खेळणारा बाळ शिवबा आज 32 पण पुण्याच्या सुवर्ण निवासाने हलवणार आहे. त्या जिजामातेच्या डोळ्यामधून आनंदाचे अश्रू वाहू लागले. काशीच्या गागा भट्टांच्या हस्ते महाराजांना 7 नद्यांच्या पाण्याचा अभिषेक करण्यात आला. राजाने शपथ घेतली, या जनतेचं या भूमीचं संरक्षण करू. आपल्या राजाने डावा गुडघा सिंहासनाला टेकला आणि एका बुर्जुदाराला एक ललकार दिले. तुम्ही सगळ्यांनी मागून जय बोला की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांच सिंहासनाधीश्वर हा राजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. कल्पना करा, अशा प्रकारे आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. हीच ती सिंहासनाची जागा आणि हा तो प्रशस्त राज दरबार. कल्पना करा, हा राजांचा दरबार आहे. दरबारामध्ये तुम्हाला मला बघा सुंदर कारण एक आपण काल्पनिक रचना करायची. आपण डोळ्यासमोर चित्र उभा करायचं. तुम्ही राज्याभिषेक पुस्तक छायाचित्र पाहिलेत ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला भेटत आपल्या भिंत केव्हाचे आहेत? पेशवे काळातले. दुसरा एक आपण तर्क लावायचा, जर महाराजांच्या काळात जर या भिंती असत्या तर महाराजांना फक्त समोरची दिसणार नाहीये. म्हणून ते पेशव्या काळातले भिंत आहे. कल्पना करा हे दरबारामध्ये इथे पाण्याची टाकी आहे. उन्हाळ्यामध्ये केव्हा जरी आलात तरी इथे पाणी आपल्याला तुम्हाला पाणी जिवंत पाण्याचे झरे. कल्पना करा. पण तुम्ही एक कल्पना करा, महाराजांचा दरबार आहे पण दरबारामध्ये आपल्याला या बाजूला सगळे खड्डे दिसतात. मेन साईडला बघा आणि मेन भागावरती आपल्याला एक आपल्याला खडक दिसतो बघा. दिसला का? ताशी डोंगर दिसतो बघा. मग तुम्हाला प्रश्न तर काही तज्ञांची मत आहे. आवाज येतोय ना? काही तज्ञांची मत आहे हा खडक जो आहे हा खडक किंवा या ठिकाणी असा का ठेवला? कारण तज्ञांची मत आहे या खडकावरती रायगडाचं भूमिपूजन झालेलं असावं म्हणून हा खडक किंवा दगड या ठिकाणी असा ठेवण्यात आलेला आहे. कल्पना समोर जो तुम्हाला जो गेट दिसतो ना याला नगारखाना म्हटलं गेलेलं आहे. सगळ्यांनी मुंबईच्या गेट ऑफ इंडिया पाहिलेलं असेल तर बघा यालाच बघून मुंबईच्या गेट ऑफ इंडियाची प्रतिकृती तयार करण्याची कल्पना करा. म्हणून याला नगारखाना म्हटलं गेलेलं आहे. येथे नगारे वाजले त्या गडाचे दरवाजे बंद करायचे म्हणून या गेटला नगारखाना म्हटलं गेलेलं आहे. तुम्ही एक कल्पना करा, पूर्वीच्या रूढी परंपरा आजही गडावरती चालू आहेत. आजही या नगारखान्यामध्ये संध्याकाळी 5:30 सकाळी 5:30ला डेली नगारा वाजला जातो. डेली नगारा वाजला जातो पण नगाऱ्याच्या टायमिंगला महादरवाजा बंद होत नाही. महादरवाजा बंद होतो सकाळी 7ला बंद होतो, सकाळी 7ला ओपन होतो दरवाजा. दरवाजा आता पण पूर्वी जे नगारे आहेत ना वरचे जे विडबांधकाम दिसतं बघा तेथे वाजले जायचे. आता ते खाली वाजले जातात. वरती जाण्याचा रस्ता बंद केलेला आहे कारण लोक वरती चढून सेल्फी वगैरे कचरा वगैरे काढतात त्याच्यासाठी वरती जाणं बंद केलेलं आहे. पण ज्यावेळेला आपल्या महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला ना, सोहळ्यासाठी आपल्या महाराजांनी काय केलं, या नगारखान्याच्या समोर 2 हत्ती आणि 2 घोडे सजवले. 2 हत्ती आणि 2 घोडे सजवले. तुम्ही 1,500 पायरी सोडून आले, 1 लिटरची बिस्लेरी अंतर तुम्ही झोपून गेला. पण त्या इंग्रज वकिलाला या नगारखान्याच्या समोर 2 घोडे आणि 2 हत्ती दिसले. हत्ती आणि घोडे बघितल्यानंतर तो 2 मिनिटं आश्चर्यचकित झाला.
जर मी 2 पायाचा माणूस येताना एवढी माझी जर एवढी दमछाक झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावरची हातली आणली कशी? त्यांनी त्यावेळी कोणी कोण नव्हतं, ते त्याला दुभाषक म्हणतात. त्याला त्याचं उत्तर देता आलं नाही. तो ट्रान्सलेटर म्हटलं तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर शोधा. मग त्या इंग्रजाला राज्याभिषेक गडबडमध्ये कोणी उत्तर दिलेलं नाहीये. पण माझे गुरु निनाद बेडेकर आता म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावरची जे हत्ती आणले ना, गडावरती जे हत्ती आणले, छोटी पिल्ल आणली, त्यांना गडावरती मोठी केली. हत्ती कधी आणले? ज्यावेळी गडाचं बांधकाम चालू केलं त्याच्या अगोदरच गडावरती हत्ती आणून ठेवली. म्हणजे याला म्हणतात महाराजांची. म्हणून तुम्हाला सांगतो, लहानापासून मोठं करतायचं, मोठ्यापासून लहान करतायत नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो पाहिजे. गणेशला नाही ह्या साईडला जायचं. कल्पना करा, हा राजांचा प्रत्यक्ष दरवर्षी जो राज्याभिषेक सोहळा टीव्ही न्यूज पेपरला पाहताना तो याच ठिकाणी सादर होतो. गेल्या वर्षी जो झाला, यावर्षी 23ला जो झाला, 1.5 लाख लोक होते, 50 ते 60,000 लोक रिटर्न होऊन गेले. एवढं गडावर 60 कार्यक्रम होते. आता सगळ्यांनी आपला गडाकडे महाराजांचं दर्शन घ्या. पहिलं आपण होळी सामना बघायला जय. समोरच्या बाजूला आलेला समोर डोंगरामध्ये ती लोक बसले, लाईन मध्ये बाजूला आपले 2 खड्डे आहेत. ही त्या काळातली ड्रेनेज सिस्टीम म्हणजे गटार लाईन. पाठीमागे जे आपण जे दरबार बघितलं बघा, त्याचा आउटलेट आहेत, कल्पना करा. पण समोर इथून एक रोपेला रस्ता गेला, पण इथून एक बोर्ड लिहिलं वाघ दरवाजा. गडाला दुसरा दर ज्याचं वाघासारखं म्हणजे वाघासारखं धड आहे, तोच त्या दरवाज्यातून उतरून जाऊ शकतो. म्हणून त्या दरवाजाला वाघ दरवाजा म्हटलं गेलेलं आहे. हा दरवाजा बघायचा असेल तर गडाला ट्रेक करून खाली उतरायला लागतो. एवढा रिस्की तो दरवाजा आहे, कल्पना करा. पण समोर आता तुम्हाला मोकळ्या मैदानात जी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघायला भेटली ना, ही मूर्ती आहे पंचधातूची. 1974ला बसवले. पण ही मूर्ती या ठिकाणी का बसवली? कारण तुम्ही एक बघा, कुठचाही राजा सिंहासनावरती बसल्यानंतर आपल्या पायामध्ये जोडे घालत नाही. तर या ठिकाणी तुम्हाला महाराजांच्या पायामध्ये जोडे दिसतील. ही पहिली चूक आहे. आणि आपण छत्रपती शिवाजी महाराज गेले म्हणतो, छत्रपती म्हणतो, म्हणजे बऱ्याच वर्षे छत्र नव्हतं. 2-3 वेळा बसवलं, पुरातत्व विभागाने जमा केलं आणि नंतर संभाजी भिडेगुर्जांनी उदयराजांनी बसवलं. त्याचपर्यंत कोणी काढलेच नाही, कल्पना करा. म्हणून ही मूर्ती या ठिकाणी पाहिजे होतं, पण हे छत्र नव्हतं. हे छत्र पण पंचधातूचं आहे, कल्पना करा. पण यात मूर्तीच्या समोरचं तुम्हाला संपूर्ण मैदान दिसतं का? हे होळीचं मैदान आहे. मार्च महिन्यामध्ये आपण होळीचा सण साजरा करतो. तशी महाराजांच्या काळात पूर्वी ते होळी पेटली जायची. राजे काय करायचे? पेटक्या होळीमध्ये नारळ टाकायचे. जो कोणी माणूस किंवा जो कोणी बहादूर या पेटक्या होळीतून हाताने नारळ काढेल, त्याला एक सोन्याचा कडा आणि मानाचा घोडा महाराज या मैदानावरती बक्षीस द्यायचे. म्हणून या मैदानाला होळीचं मैदान म्हटलं गेलेलं आहे. तुम्ही एक कल्पना करा, येथे आधी होळी पेटली जाते, पण आता काठीने नारळ काढतात. पूर्वी हाताने ते म्हणजे संभाजी महाराज. म्हणून संभाजी महाराजांना शेर शिवा का छावा म्हटलं गेलेलं आहे, कल्पना करा. तिकडे वाईट पत्र टाकली इमारत दिसते बघा, तो हत्तीखाना. म्हणजे महाराजांच्या काळात गडावरती जे हत्ती आणले होते, या हत्तींचं पालन पोषण त्या ठिकाणी केलं जायचं, म्हणून त्यांना हत्तीखाना म्हटलं गेलेलं आहे, कल्पना करा. पण आता ही सरळ तुम्हाला दूरवरती पसरलेली इमारत दिसते का? ही त्या काळातली बाजारपेठ आहे. याला आत्ताच्या भाषेमध्ये आपण शॉपिंग सुपर मार्केट म्हणतो. त्याची तुम्ही सगळ्यांनी लांबी पाहिली, 800 फूट लांबी आहे. हो दादा, हो हे दादा, राखीचा भाग आहे का तुला? काय दादा फोटो काढण्याचे डिलीट अरे फोटो काढण्याचे डिलीट मारून टाकते. सॉरी काय आता इकडे लक्ष द्या. ही सगळं बघा, आपल्याला दूरवरती बसलेली इमारत दिसते का? ही त्या काळातली बाजारपेठ आहे. याची तुम्ही लांबी पाहिली, 800 फूट लांबी आहे, 40 फूट रुंदी आहे. उजवीकडे 22 दुकाने, डावीकडे 22 दुकाने, एकूण 44 दुकाने आहेत. आणि आगे दुकान, पिछे मकान, अशी त्या बाजारपेठ आहे. त्या बाजारपेठची हाईट आहे घोड्याची. ही घोड्याच्या हाईटची का ठेवण्यात आलेली आहे? तर त्या काळातले राजे लोक आहेत, ही घोड्यावरती बसून बाजार करायची, म्हणून ती घोड्याची हाईटची बाजारपेठ ठेवण्यात आलेली आहे, कल्पना करा. पण आता येथून पुढे माहिती देण्याचं काम माझं आहे, दर्शन घेण्याचं काम तुमचं आहे. पण या बाजारपेठ पासून सरळ पुढे गेलात तर या बाजारपेठ मधून जाताना तुम्हाला डाव्या बाजूने जाताना एक नागाचं चित्र लागेल. बघा, पूर्वी नावं लिहिण्यासाठी परमिशन वगैरे काही नव्हतं. मग या बाजारपेठचा मेन व्यापारी तो सगळ्यांचं नागाप्पा शेटे, त्याचं दुकान ओळखावं म्हणून त्या बाजारपेठेमध्ये तिथे एक नागाचं चित्र कोरण्यात आलेलं आहे, कल्पना करा. पण यात बाजारपेठच्या कोपऱ्यावरती गेला तर टकटोक तो काही कडेलोट पॉईंट, म्हणजे जो कोणी महाराजांच्या विषयी चोरी लाबडी की गुन्हा करेल
त्याला महाराजांच्या काळात त्याच्यावर त्याचा कडेलोट केला जायचा. पण तुम्ही एक कल्पना करा, महाराजांनी कधी कुणाला कडेलोट पॉईंट वापर केले नाही. हे राजांची त्या काळातली फक्त भीती आहे. त्याचा जो कडेलोट पॉईंट आहे तो संभाजी महाराजांनी पेशवे लोक याने कडेलोट पॉईंट वापर केले नाही. कल्पना करा. पण यात बाजारपेठ पासून सरळ पुढे तुम्ही जर गेला तर समोर बघा तुम्हाला एक मस्जिदसारखं मंदिर दिसतं का? दिसलं का? लांबून तुम्हाला मस्जिद वाटेल, पण ज्यावेळी मंदिरामध्ये आतमध्ये जाल ना त्यावेळी तुम्हाला ते महादेवाचं मंदिर लागेल. असं का? गडावरती कदाच्या काळात मोगल लोक आले तर त्यांनी त्याचा लांबून नमस्कार करावा म्हणून त्या मंदिराचा आकार मस्जिदसारखा ठेवण्यात दिलेला आहे. कल्पना करा, ते मस्जिद नाही आहे, ते महादेवाचं शंकराचं मंदिर आहे. पण त्या मंदिरामध्ये मधले कविभूषण आणि महाराजांची भेट होते. त्याचं भूषण महाराजांना काय म्हणतो? काशीहून की कला जाती, मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवराय न होते तो सबकी सुन्नत होती. आणि मंदिराच्या मागे वाईट शिवरायांची समाधी आहे. लोक आम्हाला विचारतात महाराजांची डेट त्यांच्या राजवाड्यात झाली तर समाधी एवढे दूरवरती का बांधली? कारण तुम्ही एक कल्पना करा, शिवाजी महाराज हे शंकराचे भक्त होते म्हणून महाराजांची समाधी एवढी दूरवरती बांधली. तर समाधीचा शोध कुणी लावला? महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाधीचा शोध लावला. पूर्वीचे काही समाधी बांधली नव्हती, पूर्णपणे जंगल होतं. महात्मा ज्योतिबा फुले गडावरती आले आणि वगैरे काम केली, त्याच्यानंतर त्यांनी महाराजांच्या समाधीचा शोध लावला. नंतर संसार बांधून नंतर ती समाधी बांधलेली आहे. पण त्या समाधीच्या पुढे आणि मंदिराच्या मागे एक नगारखाना आहे. आता पण जो नगारखाना पाहिला ना तसा नगारखाना आहे. जाताना तुमची एंट्री अशी असेल, असं मागं वळून पाहिलं तर एक चौकोनी दगड लागेल आणि त्या दगडावरती कोडी लिपीमध्ये एक नाव लिहिलंय. कोडी लिपीमध्ये काय लिहिलंय की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. ज्याने रायगड किल्ला बांधला ना त्यांच्या आर्किटेक्चरच्या नावाची पाठी आहे. ज्यावेळी या गडाची बांधकामं पूर्ण झाली, महाराजांनी हिरोजींना मिठी मारली आणि विचारलं, हिरोजी तुम्ही या गडाचे बांधकाम प्रमुख आहात, तुम्हाला बक्षीस काय पाहिजे? सोने नाणी जहागीरदारी 10 गावची वतनदारी. हिरोजी म्हटले, महाराज आम्हाला काही नको. राजे जेव्हा जेव्हा तुम्ही जगदीश्वराला जाल आणि जगदीश्वराच्या साक्षीने महाराज ज्या दगडावरती तुमच्या उजव्या पावलाचा धूल पडेल त्या ठिकाणी माझ्या स्वतःच्या नावाची पाठी लावायची आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. राजे सुरतच्या मोहिमेला गेले, इकडे किल्ला बांधायला पैसा कमी पडला. आर्किटेक्चरने काय केलं? स्वतःचा वाडा इस्टेट प्रॉपर्टी विकून किल्ला बांधला. म्हणजे आर्किटेक्चरच्या नावाची पाठी आहे. त्यांनी या नगारखान्यावरती लावली असती. जी गडावरती पायी चढून जी लोक येतात त्या महादरवाजेवरती लावली असती. राजे शंकराचे भक्त होते म्हणून त्या आर्किटेक्चरच्या नावाची पाठी त्या ठिकाणी बसवलेली आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. बघा आज आपण एवढ्या बिल्डिंग मध्ये लाखो रुपये आपण खर्च करतो, पण आपली बिल्डिंग केव्हाही पडते. पण हिरोजी इंदुलकरांनी या गडाचं गॅरंटी पत्र दिलं. ते गॅरंटी पत्र तिथेच बाजूला लिहिलंय. काय लिहिलेलं आहे की या वेळेला चंद्र दिवाकर ऊर्जितो. म्हणजे याचा अर्थ असा होतो, जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तळपत राहतील तोपर्यंत केलेल्या बांधकामाला काहीच होऊ शकत नाही, असं हिरोजी इंदुलकरांनी त्या बांधकामाचं गॅरंटी पत्र त्या ठिकाणी दिलं. कल्पना करा. येथे माझी महत्वाची माहिती संपलेली आहे, पण शेवटला जाताना माझ्या ग्रुपला मी 2-3 शेअर म्हणून दाखवतो. पहिला शेअर असा आहे की घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पाठीला, आणि या मराठ्यांची वार्त नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. आणि रायगडावर खडे पसरले हे शिवरायांच्या पायी. ही सामा माणिक पोथी, दुसरी दौलत नाही. दुसरी छोटीशी तुम्हाला कविता म्हणून दाखवतो आणि मी इथे माझी माहिती संपवतो. छोटीशी कविता अशी आहे की सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार. अहो 4 बाजूनी 4 समयी मध्येच चौरंगावर देव पूजले सत्यनारायण. अहो पाऊस पडला, चिंकल झाला, नदीला आला पूर, देवा येतेच पंढरपूर. अहो जिजामातेचा लाडका शिवाजी गोसावी झाला. अहो महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्याला. अहो महाराष्ट्राचा भगवा झेंडा रायगड किल्ल्याला. मित्रांनो येथे माझी महत्वाची माहिती संपलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. आवडली ना माहिती सगळ्यांना? छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओ साहेब चला. आता सगळ्यांनी काय करायचं?